हाय, चला तर मग आज बनवूया वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी. हे बघा, 2 वांगे घेतले छोटे, तेल लावून गॅसवर भाजायला ठेवलेत आणि त्या साईडला कुकर ठेवलाय डाळीचा आणि इथं भात ठेवलाय. समोरच भात दिसतोय बघा. आपले वांगे भाजस तोपर्यंत भात पण बनून जाईल, डाळ पण बनून जाईल आणि मध्ये वांगे पण भाजतात हे बघा, म्हणून मी ठेवून दिलंय. हे बघा, डाळ, भात, वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी. हे बघा, वांगे भाजून आता घेणार आहे मी. ते थंड व्हायला ठेवायचे पहिले. थंड झाल्यावर सोलून घ्यायचे. तोपर्यंत कांदा टमाटर कापून ठेवले. कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं कापून ठेवले वांग्यासाठी पहिलेच. मस्त वांगे भाजले बघा. आणि आता भातावर पण झाकण ठेवले. तोपर्यंत भात पण होऊन जाईल. डाळीचा गॅस बंद केला. डाळ तर बनलेलेच आहे. आणि बघा, हे तर वांगे मी सोलून ठेवते. तोपर्यंत इथं तवा ठेवला. भाकरी बनवून घेणार आहे. एकच ज्वारीची भाकरी बनवणार आहे मी आता, कारण डाळ भात आहे म्हणून. हे बघा, मस्तपैकी फटाफट ताटातच पीठ मळून घेतलं. हे बघा, एकच भाकरी बनवायची होती त्यामुळं ताटातच पीठ मळून घेतलं आणि भाकरी बनवून घेणार आहे. ज्वारीची भाकरी किती दिवस झालं बोलते मी, टाकेन व्हिडिओ ज्वारीच्या भाकरीचा, भाकरी बनवून, पण काय जमलंच नाही मला. हे बघा, आता ताट खूप हालतं ना, पोलपाट नाही आहे, पोलपाटावर हालत नाही. ताटामध्ये बनवायला लागलं की भाकरी हालती. हे बघा, म्हणून मी एकाच हाताने बनवणार. ताटामध्ये बनवते तर जर पोलपाटावर बनवायचं म्हटलं की 2 हाताने पटापट होऊन जाते ज्वारीची भाकरी. हे बघा, ताट हालते म्हणून त्या हाताने ताट पकडले मी आणि अशी भाकरी एका हाताने बनवते बघा. ज्वारीची भाकरी एका हाताने पण बनवता येते मला. कशा पण येतात बनवता, म्हणजे ज्वारीच्या, तांदळाच्या, बाजरीच्या, सर्व प्रकारच्या भाकरी येतात आणि त्या पण मोठ्या मोठ्या अशाच. हे बघा, पहिले आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी ना आम्हाला सगळ्या भाकरी बनवून झाल्या की एक शेवटची भाकरी आम्हाला बनवायला द्यायची. त्याच्यामुळं आम्ही भाकरी बनवायला शिकलो. मग आजीच्या सगळ्या भाकरी होईस्तोपर्यंत आम्ही बघत बसायचो. मग तिच्या कधी सगळ्या भाकरी होतील आणि मग लास्टमध्ये एक भाकरी बनवायला आम्हाला देईल. मग त्याची वाट बघत बसायचो आम्ही. पहिले खेळायला जायचं नाही, काय नाही, तिथंच बसायचो. चुलीवर बनवायची आजी आणि मी बसूनच राहायचे पूर्ण सगळ्या भाकरी होईस्तोपर्यंत. आणि मग झाल्यावर मग एक लास्टची भाकरी मला द्यायची बनवायला आणि ती बनवायची मी पहिल्यांदा. आता तो गॅस बंद केला मी भाताचं मधला आणि बघा तव्यावर टाकल्या भाकरी. आता भाकरीला पाणी लावून घेते. असं पाणी लावून घ्यायचं भाकरीला. केवढी मोठी भाकरी आहे बघा. एक माणूस एकच भाकरी खाईल, 2 भाकरी पण खाणार नाही अशी भाकरी असते. पहिले एकदम छोटी छोटी बनवायचे, आता नाही, आता एकदम मोठ्या मोठ्या बनवते. एका माणसाने एकच खाल्ली पाहिजे. वांग्याच्या भरताबरोबर छान लागते भाकरी ज्वारीची. तांदळाच्या पण भाकरी चांगल्या लागतात, तसं काय नाही आहे. तांदळाचे पण पहिले बनवायचे मी, पण आता आपल्या ज्वारीच्याच बनवते जास्त करून. बघा, तोपर्यंत भात पण बनला. तिकडं डाळ आहे, वरण डाळ. हे वांगे भाजून ठेवलेले मी आता चुरा करून घेते त्या वांग्यांचा. कांदा वगैरे कापून ठेवला आहे. कोथिंबीर, कांदा आणि कढीपत्ता टाकायचा, थोडंसं जिरं टाकायचं मस्त. हे बघा, आता बनणार आहे आपली भाकरी. हे बघा, आता भाकरीला पलटी करून घेते.
बघा कशी फुगली भाकरी बघा. मी म्हणलं किती दिवस विचार करत होते व्हिडिओमध्ये दाखवीन मी अशी फुगलेली भाकरी, पण जेव्हा मी व्हिडिओ बनवायचे तर भाकरीच फुगायची नाही. हे बघा जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि हे कांदा परतून घेतला आणि त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे सगळे. हे बघा मीठ टाकलं पहिले, मीठ टाकून परतून घेतलं, गरम मसाला टाकला, मिरची पावडर टाकली आणि ही आपली गावची चटणी टाकली आणि ते भाजून घेतलेलं वांग ते टाकलं आणि मस्तपैकी बनलं बघा आपलं वांग्याचं भरीत ज्वारीच्या भाकरीबरोबर. एकच नंबर लागतं. हे बघा घेतलं मस्त. लाईक करा, सबस्क्राईब करा.